सांगता येईल? कोणता भाग चालू होता? ठीक आहे, बघूया. कालच्या तासात आपण सप्तधातूमधले काही जो राहिलेला भाग होता, तो भाग पूर्ण केला आणि सप्तधातू संपवले. त्याच्यानंतर सप्तधातूच्या नंतर मल हा एक प्रकारचा भाग होता. त्याच्यामध्ये आपण 3 प्रकारचे मल बघितले. पुरीश, मूत्र आणि श्वेत असे 3 प्रकारचे मल पाहिलेले आहेत. पण त्याच्यातला सविस्तर असा भाग म्हणजे पुरीश या मलाचा चालू आहे आणि त्याच्यातला अर्धवट भाग बघितलेला आहे. पुढे काय आहे ते आपण बघूया आज. बघा. पाहिल्यास तर लक्षात येईल तुमच्या हा भाग चालू होता. बरोबर आहे? किंवा याच्यामध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो बघा. सांगता येईल काही कुणाला? पुरुष जे आहे त्याच्यामध्ये अ, पक्कमल म्हणजे पूर्ण पचित किंवा उत्तम अशा प्रकारे बनलेला जो मल आहे पूर्ण पचनानंतर, तो एक प्रकारचा मल आणि अपक्व मल, अपचनामुळे निर्माण झालेला मल, असे 2 प्रकारचे मल बघितले आणि त्याची परीक्षा आपण कशाद्वारे बघितली? पाण्यामध्ये तरंगणं किंवा बुडणं याच्यानुसार त्याची परीक्षा होते असं पाहिलं. त्याच्यानंतर आणि ही परीक्षा जर मल अतिशय पातळ असेल, घट्ट असेल, अतिशय थंड असेल, कफयुक्त असेल, तर अशा मलावरती ही परीक्षा लागू होत नाही. इथपर्यंत आपण काल पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, आणखीन पुढे काय पाहायचं आहे? तर मलाची जी ही निर्मिती होती, मग तो सर मल सॉरी, मला एक फोन आला होता त्याच्यामुळे मी फोनमध्ये बघते, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तरच दिले नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे. ठीक आहे, पुढे बघूया. बघा, अ, कुठं आलोय आपण बघा. तयार झालेला जो मल आहे, पुरीश आहे, ते शरीरांतर्गत राहतं. पण टाकाऊ पदार्थ बाहेर काढून टाकणं हे गरजेचं असतं. आणि ज्याप्रमाणे आपण झाडू मारून आपल्या घरामधला कचरा बाहेर काढून टाकतो, म्हणजे कचरा काढून टाकण्याचं साधन काय आहे? झाडू आहे. ज्याप्रमाणे आपण झाडूला पुढे ढकलत कचरा काय पुढे ढकलत नेऊन आपण एका ठिकाणी गोळा करतो आणि तो बाहेर काढून टाकतो. त्याचप्रमाणे शरीरामध्ये सुद्धा साचलेला कचरा, साचलेले टाकाऊ पदार्थ, साचलेला हा मल जो आहे, तो मल बाहेर काढून टाकण्याचं पुढे ढकलण्याचं काम हे कोण करत असतं? तर अपान वायू करत असतो. हीच क्रिया आपण फिजिओलॉजीमध्ये पण पाहिलेली होती, की कशी मोठ्या आतड्यामध्ये ती घडत होती. मोठ्या आतड्यांचं आकुंचन आणि प्रसरण जे व्हायचं आणि त्याच्यामुळे हा मल पुढे ढकलला जायचा आणि शरीराबाहेर नेऊन टाकणं ते एक काम होतं. म्हणजेच याच्यामध्ये अ, बाहेर काढून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये तिथं अपान वायू मदत करत असतो. मलाला पुढे ढकलण्याचं काम हा आता मल कसा आहे? स्थूल आहे. काही पदार्थ शरीरामधले स्थूल आहेत, परंतु वायूच्या सहाय्याने ते इतरत्र फिरत असतात. जसं की ढग, आकाशातील ढग कसे आहेत? स्थूल आहेत. ते स्वतः हालचाल करत नाहीत. त्यांची स्वतःची हालचाल नसते. पण त्यांना वारा हलवतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो. आपण पाहिलेलं असेल.
ढग पळतात बघा. आपण सहजच म्हणतो ढग पळत आहेत. पण हे जे पळणारे ढग आहेत, हे स्वतःच्या ताकदीनुसार, स्वतःच्या ऊर्जेनुसार पळत नसतात. तर त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम कोण करत असतो? वायू म्हणजेच वारा करत असतो. जसा हा प्रकृतीमधील वायू ढगाला हलवण्याचं काम करतो, त्याचप्रमाणे मानवी सजीवातील, मानवी प्राण्याच्या शरीरातील मलाला पुढे ढकलण्याचं काम सुद्धा एक प्रकारचा वायू करत असतो आणि त्या वायूचं नाव आहे अपानवायू. त्यासोबत पुढे आणखीन एक गोष्ट आहे बघा काय म्हटलंय? अवष्टंभन हे पुरुषाचे कार्य आहे. अवष्टंभ म्हणजे देह धारण करणे किंवा देह धारण करण्याची शक्ती. बघा, हे पाहताना आपण सुरुवातीला काय म्हटलं? मल जे आहेत, 3 जे मल आहेत, हे सुद्धा धातूच आहेत असं म्हटलं सुरुवातीला. पण त्याला मल पण म्हणतोय आणि धातू पण म्हणतोय. मल कधी म्हणायचं आणि धातू कधी म्हणायचं? जोपर्यंत शरीरात आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत, बाहेर टाकण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला धातू म्हणायचा आहे. आणि धातू कशाला म्हणायचा आहे? जे शरीराला धारण करतात, जे शरीराला स्थिर ठेवतात, मरणापासून वाचवतात, म्हणजेच धारण करतात त्याला म्हणायचं धातू. मग अवष्टंभन हे सुद्धा त्याच्याशीच निगडीत आहे. अवष्टंभ म्हणजे धारण करणे, धारण करण्याची शक्ती. आता बघा, एखाद्या व्यक्तीला अतिसार लागला. आता ही शक्ती कशी आहे असं आपण ओळखूया. जर एखाद्याच्या शरीरामध्ये मलच उत्पन्न झाला नाही किंवा मलाचं प्रमाण शून्य झालं, म्हणजे सगळा मल बाहेर टाकला गेला, काढून बाहेर टाकला गेला. तर ती व्यक्ती जीवित राहू शकते का? का नाही राहू शकत? का त्याच्यामध्ये अशक्तपणा येतो का? म्हणजे तिच्यामध्ये ताकद आहे का त्या मलामध्ये सुद्धा देहाला धारण करण्याची? तर ते जर पाहायचं असेल, तर बघा ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला अतिसार लागतो, अतिसार लागल्यानंतर आपण शौचालयात वारंवार जातो. कितीदा? 4दा, 5दा, 6दा, 7दा, 8दा. म्हणजे तिथं काय आहे, मल जो आहे, तो सगळा बाहेर फेकला जातोय. आणि असं 5-6 वेळेस जर जाऊन आलो आपण, की आपल्या अंगामधलं अवसान गेल्यासारखं होतं. अंग अशक्त होतं. हात-पाय उचलता येत नाहीत. इतकं अशक्त होतं. असा अनुभव आला आहे का तुम्हाला पण? सांगता येईल? अनुभव घेतलाय का असा? घेतला नाही हो पण सर. दुसऱ्याचा पाहिला आहे. सगळी हातापायाची शक्ती निघून हां, गेली. कधी ना लहानपणापासून हॅलो? आतापर्यंत. हो, हो सर. माझा आवाज येतोय का? हो, येतोय, येतोय. आता आला. हं, हं. हो, येतोय, हो, येतोय. बोला. हं. होतं असं. आता म्हणजे म्हणजे सर मागच्या आठवड्यामध्येच असं झालेलं आहे, हां, की बरोबर आहे. म्हणजे पायांना बघा गोळे येतात, उठून चालण्याची पण शक्ती, हिंमत राहत नाही. हां, हां, हां. म्हणजे बघा एक हा अनुभव छोटंसं हं. हा अनुभव जो आहे तो सर्वांनीच घेतलेला आहे. लहानपणापासून आत्ता ज्या वयापर्यंत आपलं जे काही वय आहे तेव्हापर्यंत आपल्याला कधी ना कधी हागवण लागलेली असतेच आणि हागवण लागल्यानंतर आपण शौचालयाला जास्त वेळा जातो. रोज नियमाने किती आपण 1 वेळा किंवा जास्तीत जास्त 2 वेळा, कधी तर 2 वेळा. पण नियमाने 1 वेळा जातो, कधी तर 2 वेळा. ठीक आहे. पण 5-6 वेळा जाऊन आलो शौचालयाला, की मग मात्र त्याला म्हणायचं आहे अतिसार किंवा हगवण म्हणायचं आहे. आणि असं जर झालं, याच्याद्वारे जर आपल्या शरीरातला अतिरिक्त मल बाहेर गेला, जास्तीत जास्त मल बाहेर पडला, तर शरीराला अशक्तपणा जाणवतो. अशक्त होतं शरीर. म्हणजेच याच्यामध्ये शरीरामध्ये मल असणं सुद्धा गरजेचं आहे. सगळाच्या सगळा मल बाहेर गेला तर शरीर अशक्त होऊ शकतं. शरीराचा जीव सुद्धा जाऊ शकतो. म्हणजेच त्याला अवष्टंभ देह धारण करण्याची शक्ती सुद्धा मलामध्ये आहे असं म्हटलेलं आहे. त्यासोबत फिजिओलॉजी पाहताना आपण लहान आतड्यामध्ये काय झालं, की अन्नरसातील पोषक घटक शोषून घेतले
पण काही उरलेले उर्वरित घटक सुद्धा होते. व्हिटॅमिन डी म्हणा, व्हिटॅमिन ई म्हणा, असे घटक कुठे शोषून घेतले गेले? मोठ्या आतड्यामध्ये शोषून घेतले गेले. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी आवश्यक पोषक तत्व असतात आणि ती मोठ्या आतड्याद्वारे शोषून घेतली जातात. म्हणजेच याच्यामध्ये धारण करण्याची सुद्धा शक्ती आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघूया आणखीन. हं. आता याच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे. बघा काय म्हटलंय. दूषित दोष पुरुषाच्या संपर्कात आल्यास पुरुषाची योग्य निर्मिती होण्याआधीच त्याला शरीरातून बाहेर ढकलतात. म्हणजे पक्कमल, अपक्कमल जो पाहिला आपण बघा. पक्कमल कसा होता? त्याची योग्य अशी निर्मिती झालेली होती. पूर्ण पचन झाल्यानंतर त्याची निर्मिती झालेली होती. परंतु अपक्व कसा होता? त्याची निर्मिती योग्य झालेली नव्हती. व्यवस्थित त्याची निर्मिती झालेली नव्हती. म्हणजेच दूषित दोष पुरुषाच्या संपर्कात आल्यास, दूषित म्हणजे वात, दूषित वात, दूषित पित्त, दूषित कफ, दोष म्हणजे त्रिदोष, वात, पित्त, कफ. आणि ते जर दूषित दोष जर मलाच्या संपर्कात आले, पुरुषाच्या संपर्कात आले, तर ते काय करतात? मलाला योग्य असं निर्माण होण्याच्या आधीच ते काय करतात? शरीराच्या बाहेर काढून ढकलतात. त्यासोबत कधी-कधी अशा पुरुषाला एकदम शुष्क असं करून टाकतात. म्हणजे दूषित दोष आणखीन काय करतात? मलावर प्रक्रिया किंवा काय होतं? तर त्या मलाला अतिशय शुष्क करतात. म्हणजे त्याच्यामधला जलीय अंश अधिक प्रमाणामध्ये काढून घेतला जातो आणि मल हा निब्बर खड्याप्रमाणे होतो, खडा टाईप होतो. असं सुद्धा त्या मलामध्ये विकृती निर्माण होते, असं म्हटलेलं आहे. आणि ही विकृती कशामुळे होते? तर दूषित दोषाच्या संपर्कात आल्यानंतर ही विकृती होते. म्हणजे बघा, हे लक्षात आलं का? जसंच की दूषित दोषाच्या संपर्कात आल्यानंतर रक्ताचा रंग बदलला होता. आलं लक्षात? तसंच हे पण आहे. दूषित दोषाच्या संपर्कात मल आल्यानंतर त्याची रचना किंवा त्याच्यामध्ये विकृती आढळते, असं इथं सांगितलेलं आहे. त्यासोबत आणखीन त्याच्या बाबतीत काय क्रिया घडतात? तर जसं रक्ताचा रंग बदलला होता. अ, कशाप्रमाणे झाला होता तो बदलून? रक्तचंदनाप्रमाणे झाला होता. त्याप्रमाणेच दूषित दोषाच्या संपर्कात मल आला, तर त्याचा रंग सुद्धा बदलतो. रंग सुद्धा बदलतो आणि गंध सुद्धा बदलतो. बघा, सामान्य विष्ठा वगैरे जर झाली, तर तिचा तितका उग्र असा वास राहत नाही. पण जर दूषित दोषाच्या संपर्कात जर हा मल आला, तर त्याचा उग्र असा वास येतो. उग्र असा घाण वास येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर मलाचा रंग सुद्धा बिघडलेला असतो. पिवळसर अशा स्वरूपाचा रंग हवा, पण मल काळ्या स्वरूपाचा किंवा पांढऱ्या स्वरूपाचा किंवा हिरव्या स्वरूपाचा अशा वेगवेगळ्या रंगामध्ये सुद्धा बदललेला दिसून येतो. आणि हे कशामुळं घडून येतं? तर दोषाच्या संपर्कामध्ये आल्यामुळं. त्यासोबत आणखीन एक पुढे बघायचं आहे आपल्याला. पुरुष क्षय. आता याच्यामध्ये काय म्हटलंय? तर प्रमाणापेक्षा अ, जर पुरुष म्हणजे मल उत्पन्न झाला नाही, कमी प्रमाणामध्ये उत्पन्न झाला, तर काय होतं? तर मलक्षयाने वायू आतड्यांना गुरगुर शब्द करून वेढून टाकतो. म्हणजे बघा, कधी-कधी आपल्या पोटामध्ये गुडगुड असा आवाज येतो. गुडगुड, गुडगुड अशा स्वरूपाचा आवाज येतो. किंवा बरेच जण असं म्हणतात, की आज माझ्या पोटामध्ये गुडगुड करायला लागले म्हणतात बघा, अशा स्वरूपामध्ये. म्हणजे मल जर व्यवस्थित प्रमाणामध्ये, योग्य त्या प्रमाणामध्ये जर निर्माण नाही झाला, तर त्याची जागा कोण व्यापत असतं? वायू व्यापत असतो. म्हणजे बघा, पोकळी जी आहे, मोठ्या आतड्याची जी पाईप आहे, मोठ्या आतड्याचं जे पाईप आहे, त्याच्यामध्ये मल जर गच्च भरून असेल, तर वायूला जागा राहणार नाही. पण मलाची निर्मिती कमी झालेली असेल, कमी अधिक झालेली असेल,
तर त्याच्यामध्ये वायूला जागा भेटणार आहे आणि हा वायू पोटामध्ये आवाज करत असतो. त्यासोबत सर्वत्र फिरतो किंवा ऊर्ध्व होऊन ओरात बरगड्यामध्ये फार पीडा करतो. म्हणजे पुरुष क्षय कमी प्रमाणामध्ये मल निर्माण झाल्यास याशी वेगवेगळी लक्षणं तिथं दिसून येतात. त्यासोबत आणखीन एक त्याच्यामध्ये आहे परत पुरुष वृद्धी. म्हणजे मल प्रमाणापेक्षा जर जास्त निर्माण झाला तर काय काय होतं, तर मोठ्या आतड्यातील मल वाढला असता नळ फुगतात. नळ फुगतात असं आपण बरेच वेळेस लहानपणी सुद्धा ऐकलेलं असेल बघा. पोटातील नळ फुगले, नळ फुगले आणि याच्यामध्ये वेदना सुद्धा होतात. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वेदना होतात आणि पोटात गुरगुर असा आवाज येतो. जाड्य पोटामध्ये जडता येते, वेदना उत्पन्न होतात आणि वारंवार मलत्याग करण्याची इच्छा होते. वारंवार जावं लागतं. असा सुद्धा प्रकार याच्यामध्ये दिसून येतो. हा प्रकार कधी दिसून येतो, तर मलवृद्धी झाल्याच्या नंतर. आता मलक्षय झाला, मलवृद्धी झाली, परंतु यांच्या बाबतीत एक गोष्ट आपल्याला याची बघायची आहे, ती म्हणजे पुरुष वेग. बघा, आपल्या शरीरामध्ये काही वेग आहेत. जसं की उचकी असेल, ढेकर असेल, शिंक असेल, रडणं असेल, खोकणं असेल, अपानवायूचा वेग असेल, असे वेगवेगळे वेग सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये. आणि हे जे वेग आहेत, हे वेग आले की त्यांना मुक्त केलं पाहिजे. बघा, भूक लागली की जेवण केलं पाहिजे. शिंक आली की जशास तशी शिंक दिली पाहिजे. त्याला अडवून ठेवायचं नाही. अपानवायू आला की अपानवायू सोडून द्यायचा आहे. मूत्र आला की मूत्र वेळेवर त्याग करायचा आहे. मूत्रवेग धारण करायचा नाही. जास्त वेळ त्याला तसंच टिकवून ठेवायचं नाही. किंवा आपल्याला मलत्याग करण्याची इच्छा झाली तर जर तशी संभावना झाली आपल्या पोटामध्ये तर पटकन शौचालयाला जावं, मलत्याग करून यावा. परंतु तो तसाच अडवून धरू नये. म्हणजे त्याला म्हणायचं आहे पुरुष वेग. असे वेगवेगळे जे वेग आहेत, तसंच मला संबंधित सुद्धा जो वेग आहे मलाचा, की शौचालयाला जावंसं वाटलं, की लगेचच जाऊन यावं. त्याला अडवून धरू नये. आणि जर त्याला अडवून धरलं, तर काय होतं, ते सुद्धा इथं सांगितलेलं आहे बघा. तर मलाचा रोध केल्याने पोटऱ्यास गोळे येतात, पडसे कपाळ शूळ म्हणजे डोकं दुखणं, ढेकर, गुदद्वारिक शूळ आणि छातीत बांध बसणे व तोंडावाटे मलाची प्रवृत्ती उत्पन्न होते. अशी वेगवेगळी लक्षणं त्याच्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेली आहेत. पोटात कळ मारते, पोट दुखतं आणि गुदद्वारामध्ये सुद्धा एक प्रकारच्या वेदना होतात आणि अतिरिक्त इच्छा मलत्यागण्याची होते. तरी सुद्धा तसंच बसू नये हे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हे आपल्या शरीराला घातक असतं असं सांगण्यात आलेलं आहे. त्यासोबत आता हा झाला पुरुष म्हणजे 3 मलापैकी एक प्रकारचा मल आपला संपला. आता आणखीन 2 प्रकारचे मल आहेत. ते कोणकोणते आहेत? दुसऱ्या प्रकारचा आहे मूत्र आणि तिसरा आहे स्वेद. हे सुद्धा शरीरातील मलच आहेत असं सांगितलेलं आहे. मग याचं स्वरूप कसं आहे? मूत्राचं स्वरूप कसं आहे? बघा, अन्नरस अन्नरसातील सार भाग याच्यापासून रसधातू झाला आणि जो घन भाग होता, जो टाकाऊ घन भाग होता, त्यापासून मल निर्माण झाला आणि त्या टाकाऊ भागातील जो जलीय भाग आहे, जलीय अंश आहे, त्याच्यापासून आता हा काय होणार आहे? मूत्र निर्माण होणार आहे. म्हणजे मलाचे 2 स्वरूप, एक लिक्विड स्वरूप आणि एक सॉलिड स्वरूप. सॉलिड स्वरूप म्हणजे विष्ठा आणि लिक्विड स्वरूप म्हणजे मूत्र. हे दोन्हीही स्वरूप कशाचे आहेत? मलाचे आहेत. त्यासोबत पुढे काय म्हटलंय बघा, याचं गुण किंवा रंग कसा आहे? मूत्र हे गरम आणि तीक्ष्ण गुणाचे असते, तसेच तिखट आणि खारट चवीचे असते. आणि त्याच्यासोबत पुढे काय म्हणले बघा, दोषांच्या प्राधान्यानुसार मूत्राच्या रंगामध्ये फरक पडतो. बघा, दोषामध्ये फरक पडल्यामुळं किंवा प्रकोपित दोषाच्या संपर्कात आल्यामुळं
मलाचा सुद्धा रंग, रूप, गंध बदलला होता. त्याचप्रमाणे रक्ताचा सुद्धा रंग, रूप, गंध बदलला होता. त्याचप्रमाणे मूत्राचा सुद्धा रंग, रूप, गंध याच्यामध्ये सुद्धा बदल होतो असं म्हटलेलं आहे. तर काय-काय म्हणलंय बघा, तर कफ दोष आणि दूषित मूत्रामध्ये फेस असतो, फेस निर्माण होतो. जर अशा प्रकारची जर आपल्याला ही दिसली तशी प्रकृती, तर आपण म्हणायचं आहे की कफ दूषित आहे आणि पित्त दोषाने जर मूत्र दूषित झालेलं असेल, तर हे मूत्र लालसर अशा स्वरूपाचे दिसते आणि वातदोषाने जर ते दूषित झालेलं असेल, तर ते किंचित पांढऱ्या रंगाचे असते. असं दोषानुसार वात, पित्त, कफ यांच्या दोषानुसार किंवा त्यांच्यामध्ये जर वाढ झाली त्या दोषांमध्ये, तर त्याचा रंग कसा असतो, याचं स्वरूप सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. किंवा आणखीन एक गोष्ट जर बघायची म्हटली, तर बघूया त्याच्या बाबतीत. रंगानुसार काय त्याची प्रकृती आहे. आता याच्यामध्ये युरिन कलर्स म्हणजे योग्य प्रकारचा रंग काय आहे? तर जो क्लिअर आहे. या टेस्ट ट्यूब्स आहेत वेगवेगळ्या. पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये पाण्यासारखा दिसतोय बघा. रंग कसा आहे? रंग दिसत नाही याला. जवळपास ट्रान्सपरंट आणि क्लिअर आहे. त्याला म्हणायचं आहे गुड किंवा व्हेरी गुड असं म्हणायचं आहे. हा अतिशय उत्तम अशा प्रकारचा रंग आहे मूत्राचा. त्याच्यानंतर लाईट येलो म्हणजे थोडासा पिवळसर असा रंग आहे. तरी पण ठीक आहे. गुड आहे त्याला म्हणायचं आहे. परंतु त्याच्यापेक्षा जर अतिरिक्त जर पिवळसर रंग आला, तर ते मात्र काळजी करण्यासारखं आहे. मग हे असा जो रंग येतो, तो कधी येतो? तर आता बघा किंवा अतिशय त्याच्यापेक्षा जर डार्क पिवळा आला, तर त्याला म्हणायचं आहे लाईट डिहायड्रेशन. शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालंय. जर समजा आपण एखाद्या गावाला जायचं आहे आणि आपल्याला जर टॉयलेटचा प्रॉब्लेम आला किंवा मूत्रविसर्जनाचा प्रॉब्लेम येऊ शकतो प्रवासामध्ये, म्हणून काही जण काय करतात, की पाणी कमी पितात. आता समजा इथून आपल्याला संभाजीनगरला जायचंय आणि 5-7 तास आपण पाणीच कमी पिलं, तर त्यावेळी जो मूत्र येतो, तो कसा असतो? अतिशय पिवळ्या रंगाचा असतो. म्हणजे काय झालेलं आहे? डिहायड्रेशन झालेलं आहे, लाईट अशा स्वरूपाचं. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन गडद पिवळ्या रंगाचा आला, तर तो जो प्रकार आहे लाईट डिहायड्रेटेड पेक्षा थोडासा आणखीन गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन पिवळ्या रंगाचा जर मूत्र आला किंवा तपकिरी रंगाचा मूत्र आला, तर त्याला व्हेरी डिहायड्रेटेड म्हणजे शरीरामधलं पाण्याचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे, असं तिथं समजलं जातं. आणि जर रक्ताचा रंग लालसर, तपकिरी, गुलाबी अशा स्वरूपाचा जर आला, तर तो चिंताजनक आहे, असं तिथं समजलं पाहिजे. म्हणजे युरिन टेस्ट अशा मूत्रावरून सुद्धा आपल्या शरीरामध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे, हे सुद्धा लक्षात येतं. किंवा आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे काय, बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स किंवा ज्यावेळी तोंड वगैरे आल्यानंतर आपल्याला डॉक्टर बी कॉम्प्लेक्सची गोळी देतात आणि ती खाल्ली की आपलं मूत्र पिवळं दिसतं. असं का होतं? तर बी कॉम्प्लेक्स म्हणजे बी विटॅमिन्स हे कसे पाण्यामध्ये विरघळणारे विटॅमिन्स आहेत आणि आपल्या शरीराला आवश्यक तितकं व्हिटॅमिन शरीर शोषून घेतं आणि अनावश्यक व्हिटॅमिन जे आहे ते बाहेर टाकतं आणि टाकतं कशाच्या माध्यमातून? तर या मूत्राच्या माध्यमातून टाकतं. म्हणजे त्यावेळी जो पिवळा रंग दिसतो, तो चिंताजनक नाही. तिथं चिंता करण्याची गरज नाही. का? तर आपल्याला आवश्यक असलेलं व्हिटॅमिन घेतलेलं आहे आणि अनावश्यक असलेलं आपल्या शरीरानं त्या मूत्रावाटे बाहेर काढून टाकलेलं आहे, असं लक्षात घ्यायचं आहे. अशा वेगवेगळ्या टेस्ट आपल्याला तिथं लक्षात ठेवता येतात. त्यासोबत पुढे बघूया आणखीन. हं. आता याच्यामध्ये सुद्धा
मूत्रवृद्धी, मूत्रक्षय असे दोन प्रकार आहेत. मूत्रवृद्धी म्हणजे प्रमाणापेक्षा मूत्र जास्त निर्माण होणं, आणि जर असं झालं तर काय होतं, मूत्र वाढले असता बस्तिक शूल होतो, म्हणजे कंबर दुखते, लघवी केली तरी न केल्यासारखी वाटते, म्हणजेच पुन्हा पुन्हा लघवी होईल काय असं वाटतं, आणि अशी व्यक्ती सारखं सारखंच युरिन करण्यासाठी जात असते. हे कशाची कारण आहेत, तर प्रमाणापेक्षा अधिक मूत्र तयार होण्याचं हे लक्षण आहे. आणि मूत्रक्षय म्हणजे काय, तर प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात मूत्र तयार झालं तर काय काय त्याच्यामध्ये लक्षणं दिसून येतात, तर मूत्र प्रवृत्ती साफ होत नाही, म्हणजे लघवीला गेलं तरी लघवी साफ होत नाही, न झाल्यासारखी वाटते, किंवा तिचा वर्ण पालटतो, रंग पालटतो, किंवा ती रक्त मिश्रित येते. असे तिचे गुण आहेत मूत्रक्षयाचे. आणि त्याच्या पुढचा एक पॉइंट आहे तो म्हणजे मूत्रवेग. म्हणजे ज्या ज्या वेळी आपल्याला मूत्रविसर्जनाची इच्छा होते, त्या त्या वेळी आपण मूत्रत्याग केला पाहिजे. त्याला अडवून धरलं नाही पाहिजे. त्याला म्हणायचं आहे मूत्रवेग. आणि असा मूत्रवेग जर अडवून धरला तर काय होऊ शकतं त्याच्याबद्दल तिथं सांगितलेलं आहे. तर मूतखडा, शिश्न, बस्ती, ओटीपोट या ठिकाणी वेदना उत्पन्न होतात, व अशी जर कृती वारंवार करण्यात आली तर तिचा परिणाम किडण्यांवरती सुद्धा होऊ शकतो, आणि युरिनरी ब्लॅडरवरती सुद्धा तिचा परिणाम होऊ शकतो. आता अशी लक्षणं किंवा अशी कारणं कुणामध्ये दिसून येतात, की एखादा दुकानदार आहे, दिवसभर दुकानामध्ये बसून राहतो, परंतु गिराईक सारखं येत असतं. त्याच्यामुळं त्याला मूत्रत्यागाची वेळ आली तरी तो तसंच अडवून धरतो आणि पुढचं काम करत राहतो. परत गिराईक येत असतं, परत काम करत असतो, परत गिराईक येतं. ज्यावेळी गिराईक कमी होईल त्यावेळी तो मूत्रत्याग करून येतो. परंतु सारखं-सारखं हे असं करणं चुकीचं आहे, किंवा हाच प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये सुद्धा येऊ शकतो. तो म्हणजे कसा, तर ज्याप्रमाणे पुरुषाला मूत्रत्यागासाठी अ, बाह्य ठिकाणी कुठेही त्यांना संधी असते, पण स्त्रियांना मात्र तसं करता येत नाही. त्याच्यामुळं ते काय करतात, मूत्रवेग धारण करतात, म्हणजे मूत्रवेगाला अडवून ठेवतात. त्याच्यामुळं सुद्धा त्यांच्यामध्ये पण अशा तक्रारी उद्भवू शकतात. त्याच्यापुढे बघायचं आपल्याला स्वेद, पुढचा मल प्रकार. तिसरा आणि शेवटचा मल तो आहे स्वेद. स्वेद म्हणजेच अर्थात त्याला काय म्हणायचं आहे, घाम असं म्हणायचं आहे. आणि हा स्वेद जो आहे तो कशाचा मल आहे, तर मेद धातूचा मल आहे असं म्हटलेलं आहे. मल म्हणजे टाकाऊ पदार्थ. मेद धातूचा टाकाऊ पदार्थ आहे असं सुद्धा स्वेदाला म्हटलेलं आहे. त्यासोबत स्वेदाची उत्पत्ती ही त्वचेचा मेदबहुल अभ्यंतर भाग व रोमरंध्रे हा त्वचेचा वरचा भाग यांपासून होते. आपण फिजिओलॉजी पाहताना पाहिले बघा, त्वचेचा काप कशा स्वरूपाचा होता. वरचा जो स्तर होता अतिशय पातळ, त्याच्यानंतर जाड थर, त्याच्यानंतर पिवळ्या रंगाचा थर होता, आणि तिथं काय होत्या, ग्रंथी होत्या, स्वेद ग्रंथी होत्या, ते पाहिलंय आपण, बरोबर आहे. त्यासोबत म्हणजेच तो कशा प्रकारे निर्माण होतो किंवा कसा बाहेर टाकला जातो त्याच्याबद्दलची माहिती ही आहे. म्हणजे स्किन सिस्टम बद्दल सुद्धा याच्यामध्ये वर्णन आलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यासोबत हे जल व त्यात विलीन असलेली मलद्रव्ये म्हणजे स्वेद होय. आता स्वेद याचं स्वरूप सुद्धा कसं आहे, सॉलिड आहे का लिक्विड आहे, तर लिक्विड स्वरूपातील मल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जलीय अंश जास्त आहे. त्यासोबत जलीय अंशासोबतच शरीरामध्ये किंवा त्वचेमध्ये नको असलेले घटक हे सुद्धा त्याच्यामध्ये विलीन झालेले असतात, किंवा शरीराच्या चयापचयामध्ये निर्माण झालेले टाकाऊ पदार्थ हे सुद्धा त्या जलीय अंशामध्ये विलीन झालेले असतात, आणि हे घामाद्वारे बाहेर फेकले जातात, आणि ते बाहेर फेकणं गरजेचं असतं. त्यासोबत बघा, आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर काही लोक याच्यामध्ये असतात कायमस्वरूपी, म्हणजे एसी
एसीच्या रूम मध्ये राहणारे लोक म्हणा, तर अशा लोकांच्या शरीरातील स्वेद बाहेर पडत नाही. बाहेर पडत नाही. कारण जर हा स्वेद बाहेर नाही पडला, हा जर मल बाहेर नाही पडला, तर त्वचेचे विकार उत्पन्न होतात. त्वचा बधीर होते, बधीर होऊ शकते. त्वचा पिवळट रंगाची दिसते, पिवळट रंगाची पडलेली दिसते किंवा त्वचेला खाज येते. किंवा आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे हा जो स्वेद आहे बाहेर पडलेला, तो वाळून सुकून गेला पाहिजे किंवा आपण अशी वस्त्र परिधान केली पाहिजेत, की तो स्वेद त्या वस्त्रांमध्ये शोषून घेतला पाहिजे, अशा स्वरूपाचा. परंतु जीन्स पॅन्ट म्हणा किंवा असे जे घट्ट स्वरूपाचे कपडे आहेत, त्याच्यामुळं काय होतं, हा जो स्वेद आहे, तो त्या पॅन्टीमध्ये शोषून घेतला जात नाही आणि तो त्वचेतच जिरतो. परत त्वचेतच जिरतो आणि अशा कारणामुळे सुद्धा खाज अशी जी त्वचेची लक्षणं आहेत, त्वचेचे विकार उद्भवू शकतात. हे एक तिथं महत्त्वाचं कारण आहे. त्वचेचे विकार निर्माण होण्यामागं पाठीमागं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्वचेवर येणारा घाम व्यवस्थित त्याची विल्हेवाट न होणं, त्याच्यामुळे सुद्धा त्वचेचे विकार तिथं होत असतात. त्याचसोबत आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, तर स्वेदाचे मुख्य कार्य काय आहे, तर त्वचेला ओलावा कायम ठेवणे, त्यासोबत त्वचेला मृदू ठेवणे आणि शरीराचा ताप नियंत्रित ठेवणे. बघा, ताप आल्यास सुद्धा आपल्याला घाम येतो. का येतो घाम? काय गरज आहे? समजा एखादं गरम भांडं आहे आणि त्या गरम भांड्याला आपण एखादं कापड घेतलं सुती आणि पाण्यामध्ये पिळून त्या गरम भांड्याला पुसून काढलं, तर ते भांडं परत थंड होतं. त्याचप्रमाणे जर आपल्या शरीराला ताप आली, तर घाम येतो. घाम आला की आपलं शरीर परत थंड होतं. किंवा अशी क्रिया कधी-कधी होते, जसं की आपण अधिक व्यायाम करत असू किंवा अधिक कष्टाचं काम करत असू, अशा वेळी शरीरातील चयापचय दर वाढतो. चयापचयाच्या क्रिया वाढतात. म्हणजे शरीरातील उष्णता वाढते. शरीरातील उष्णता वाढली, की लगेचच घाम बाहेर टाकला जातो आणि घाम बाहेर पडला, की त्याला वारं लागून शरीर परत थंड केलं जातं. किंवा हीच क्रिया आणखीन एका कालावधी मध्ये विशिष्ट दिसून येते, ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये. उन्हाळ्यामध्ये सुद्धा स्वेद जास्त प्रमाणामध्ये येत असतो. का कारण असतं, तर उन्हाळ्यातील उष्णता आपल्या शरीराला जास्त झाली, तर तिचं नियंत्रण करण्यासाठी, शरीराला थंड ठेवण्यासाठी हा स्वेद येतो, हा गरजेचा आहे. परंतु बघा, आपल्याला जास्त गरम होतंय असं म्हणून आपण मोठा फॅनची स्पीड जास्त करून आपण फॅनखाली बसत आहोत. पण अशा वेळी काय होतं बघा, अशा वेळी तुम्ही त्वचेला स्पर्श करून बघायचा. त्वचा पोळते. आता बघा, आपल्याला अतिशय गरम होतंय म्हणून फॅनची स्पीड वाढवून फॅनखाली बसणं, हे सुद्धा कितपत योग्य आहे, की त्याच्यामुळे काय होतंय बघा, त्यावेळी जर अशा वेळी त्वचेला हात लावला की त्वचा पोळते. म्हणजे हा मुख्य पर्याय नाही त्याच्या मागचा. तर काय आहे, तर आपल्या शरीरातला घाम बाहेर पडू द्यायचा. घाम बाहेर पडून घाम वाळला, की आपल्या शरीराला हात लावून बघायचा. आपलं शरीर थंड वाटतं. म्हणजे ही मूळ प्रकृती आहे. हे मूळ त्याचं निदान आहे. आलं लक्षात? अशा स्वरूपाचं याचं हे आहे. त्यासोबत स्वेदक्षय जर झाला, म्हणजे प्रमाणापेक्षा कमी स्वेद निर्माण झाला, तर काय होतं, केस गळतात किंवा ताडतात, त्वचा फुटते, म्हणजे त्वचा रुक्ष बनते व त्वचेचे स्पर्शज्ञान कमी होते, स्वेदक्षय झाल्यास. आणि स्वेदवृद्धी झाली, म्हणजे प्रमाणापेक्षा स्वेद जास्त निर्माण झाला, तर घाम फार येतो. शरीराला घाम फार येतो. सतत घाम येतो आणि काही लोकांचे तळहात आणि तळवाय सारखे ओले असतात बघा, पाण्यात भिजवल्यासारखे ओले असतात. इतका घाम त्यांना येत असतो. म्हणजे हे कशाचं कारण आहे? स्वेदवृद्धीचं कारण आहे. किंवा एखादी व्यक्ती फरशीवर उभारली समजा 1 मिनिटासाठी किंवा थोडं जरी उभारली, तर तिच्या पावलाच्या खुणा त्या फरशीवरती उठलेल्या दिसतात. म्हणजे काय? ती फरशी खालची ओली होते, इतका स्वेद तिच्यामध्ये निर्माण होतो.
म्हणजे हे कशाचं लक्षण आहे? स्वेदवृद्धीचं लक्षण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? काही व्यक्तींना सारखंच चेहऱ्यावरती किंवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी घाम येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर घामाचं प्रमाण वाढलं, तर दुर्गंधी पण वाढत असते. आता दुसरी गोष्ट बघा, दुर्गंधी आणि घाम ह्याचा सहसंबंध कसा आहे? घामाला, स्वेदाला स्वतःचा वास नाही. स्वतःचा वास किंवा स्वतःचा गंध नाही. तर शरीरावरती एक प्रकारची जीवाणू असतात. एक प्रकारच्या जीवाणूंची वस्ती असते आणि त्या घामाचा आणि त्या जीवाणूंचा संपर्क झाला, की मग त्या घामाला गंध येतो. त्या घामाला दुर्गंध येत असते. परंतु घामाला स्वतःचा गंध नसतो. अशा स्वरूपामध्ये आपले 3 प्रकारचे मल या ठिकाणी संपतात. याच्यामध्ये काही अडचण असेल तर आपण विचारू शकता. सर, तुम्ही पुरुष म्हणजे या धातूबद्दल सांगितलं, की हं, तो जर मल पूर्णतः बाहेर पडला तर हं. अं, की आपली हे पण होऊ शकते, मृत्यू पण होऊ शकते. हो, हो, हो. मृत्यू होऊ शकते. आणि बऱ्याच ठिकाणी असं ऐकलं, की हं. मल पूर्णतः बाहेर पडायला पाहिजे. त्याच्यामुळे तो जर पूर्णतः नाही पडला तर मग वजन कमी म्हणजे वजन वाढत जातं. जर तो पूर्णपणे नाही बाहेर पडला तर. पूर्णपणे याचा अर्थ तसा नाही घ्यायचा. पूर्ण म्हणजे हां, सगळाच्या सगळा मल आणि तो पडत पण नाही बाहेर. सगळाच्या सगळा मल बाहेर पडत नसतो. दिवसेंदिवस थोडा-थोडा मल बाहेर पडत असतो. बाकीचा मल मध्ये शरीरामध्ये राहतो. आणि तो मध्ये राहिल्यासच आपलं आणखीन एक बघा, पूर्ण मल जर बाहेर पडला, तर मोठं आतडं जे आहे ते सिकुडतं. म्हणजे समजा एखाद्या पाईपमधली हवा काढून घेतली, तर ते पाईप कसं होतं? चिटकून बसतं असं. त्याप्रमाणे मोठं आतडं सिकुडतं आणि त्या व्यक्तीची मृत्यू होऊ शकते, असं सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण पूर्ण मल बाहेर पडत नसतो. आणखीन एक त्याच्यामध्ये लक्षण आहे बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठतेमध्ये काय होतं? मल वेळेवर किंवा जितका प्रमाणामध्ये बाहेर पडला पाहिजे, तितक्या प्रमाणामध्ये बाहेर पडत नाही. आणि अशा व्यक्तीमध्ये तुम्ही जी लक्षणं सांगितली, अ, काय वजनाचं म्हणलात का आता, तशी लक्षणं त्याच्यामध्ये दिसून येतात. ही लक्षणं किंवा हे गुण कुणाला लागू पडतात? मलबद्धता असणाऱ्या व्यक्तींना. मग त्याच्यासाठी सर म्हणजे उपाय काय म्हणजे आपल्या कशासाठी? ह्याच्यातून आता म्हणजे याच्यासाठी म्हणजे बघा, आहारामध्ये पालेभाज्याचं प्रमाण असणं, पाणी पिण्याचं योग्य प्रमाण असणं किंवा तंतुमय पदार्थांचं अ, अ, समावेश असणं हे गरजेचं असतं. किंवा आपण जी ज्वारीची भाकरी किंवा चपाती वगैरे करतो, त्याच्यामध्ये आपण तो कोंडा जो असतो बघा मधला, तो काढून टाकतो, चोथा. परंतु जर कोणाला मलबद्धतेचा त्रास असेल किंवा टॉयलेटला व्यवस्थित होत नसेल, तर अशा लोकांनी तो चोथा काढू नये. ज्वारीच्या पिठातील किंवा गव्हाच्या पिठातील. तो चोथा तसाच ठेवायचा आणि भाकरी, चपाती काय असेल ती करायची आणि तशी खायची. आणि हा जो चोथा आहे, फायबर, हे काय करतं? मलबद्धता कमी करतं आणि मलाला बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतं. त्यासोबत पाणी पिणं, वेळेवर पाणी पिणं आणि जास्त पाणी पिणं हे सुद्धा त्याच्यामध्ये आवश्यक आहे. आणि आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे काय? तर उपवास. उपवास असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा दुसऱ्या दिवशी मलत्याग करण्यास त्रास होतो. कारण आदल्या दिवशी जर काही खाल्लेलंच नसेल, तर मलाची उत्पत्ती तितक्या प्रमाणामध्ये होत नाही. आणि तितक्या प्रमाणामध्ये उत्पत्ती न झाल्यामुळं मलत्याग करण्यास त्रास होतो. आणि अ, हे मूळव्याध वगैरे असलेल्या व्यक्तींनी उपवास करू नये हे त्याच्यासाठी सांगितलेलं असतं. सर आणखीन एक की मी असे पण काही जण बघितलेत, की हं. ज्यांचं म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं, की आमचं पोटच भरलं नाही. तर मग मल येणारच नाही आणि मग त्यांना 3 दिवसानंतर पोट भरणार. म्हणजे 3 दिवसाचा आहार मग मग नंतर घेतल्यानंतर मग त्यांना असं वाटतं, की आपल्याला आता म्हणजे अ, संडासला जायचं हां, म्हणजे त्यांना भावना होत. मग हे बरोबर आरोग्याच्या आहे. दृष्टीने योग्य का अयोग्य?
अयोग्य आहे ते. अयोग्य आहे. परंतु आता त्याच्यामध्ये कसं आहे बघा, इनकमिंग आणि आउटगोइंग. इनकमिंग म्हणजे आहार घेणे. आहार घेतला तरच मलाची निर्मिती होते. म्हणजे हम्म. आउटगोइंग. आहार नाही घेतला तर मलाची निर्मिती कशी होणार आहे? किंवा काही जणांना असं होतं बघा, की काही लोक पूर्ण म्हणजे जेवण व्यवस्थित करत नाहीत. कमी हम्म. प्रमाणात किंवा अवेळी. अशामुळं सुद्धा काय होतं, की त्यांना दुसऱ्या दिवशी दुसरं जेवण केल्यानंतर मग मलत्याग करण्याची इच्छा होते. असं पण त्यांच्यामध्ये होतं, दिसून येतं. हो, हो. असे पण आहे बरेच जण. तर मग तसं आता ते आता जे सांगितलेला प्रकार आहे तुम्ही, की दुसऱ्या दिवशी जेवण केल्यानंतर मलत्याग. मग हे योग्य आहे का आरोग्याच्या दृष्टीने? हे सुद्धा अयोग्यच आहे. हे सुद्धा अयोग्य आहे. आणि आणखीन एक गोष्ट बघा, मलत्याग करण्यासाठी सुद्धा वेळ कमीत कमी 5 मिनिटाच्या आत सगळं मलत्याग विधी उरकला पाहिजे. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त लागत असेल, तर तो सुद्धा अयोग्य आहे. ते सुद्धा अयोग्य आहे. अच्छा. सर आणखीन एक विचारायचं होतं, की म्हणजे आमच्या ओळखीचे अ, म्हणजे त्यांनी काय केलं ना, की अ, मध्ये काही दिवसांपूर्वी त्यांनी दररोज इनिमा केला. हं, हं. म्हणजे ज्यांना अ, वजन कमी होण्यासाठी. तर मग दररोजचा साध्या पाण्याचा, कोमट पाण्याचा इनिमा तो योग्य आहे का सर? इनिमा रोज करायचा नाही किंवा वजन कमी करण्यासाठी म्हणून इनिमा करायचा नाही. इनिमा कधी करायचा? जर मल घट्ट झालेला असेल, अतिशय कडक म्हणजे खड्यासारखं निर्माण झालेलं असेल, तर त्यावेळी इनिमा द्यावा किंवा बद्धकोष्ठता झालेली असेल, म्हणजे टॉयलेटच होत नाही त्या व्यक्तीला. कितीही वेळ बसलं, अर्धा तास बसलं, 1 तास बसलं तरी टॉयलेट होत नाही. अशा व्यक्तींना इनिमा द्यावा. हे मल बाहेर पडावा हा उद्देश असतो इनिमाचा. आणि ती जी क्रिया हम्म. आहे, ती रोज-रोज करण्यासारखी क्रिया नाही, ती योग्य नाही क्रिया. म्हणजे सर ही क्रिया जी होती ना, तर ती एका नॅचरोपॅथी मधून सांगण्यात आलेली होती, की दिवसा कच्चा आहार खायचा. हं, कच्चामध्ये म्हणजे तुम्ही फळं, कडधान्यांना मोड आणून वगैरे हं, आणि 2 टाईम इनिमा करायचा. जेव्हा तुम्ही म्हणजे सकाळी एकदा आणि पुन्हा संध्याकाळी एकदा इनिमा करायचा म्हणजे करायचा. हं, तर मग ना तो मी प्रयोग केला होता. म्हणजे हं, माझा हं, अनुभव सांगते. पण हं. तेव्हा मला फार अशक्तपणा खूप यायचा. मग ते सगळा मल बाहेर गेल्याच्या नंतर अशक्तपणा जे तुम्ही म्हणलात ना, मग तो आता मला क्लिक झाला. हो, हो, हो. तोच प्रकार आहे. तोच प्रकार आहे. कारण काही प्रमाणामध्ये मल शरीरात असणं गरजेचं आहे. सगळा बाहेर जायला नको आहे, हं, असं आहे. आणि जर अतिरिक्त प्रमाणामध्ये, प्रमाणापेक्षा जास्त जर मल बाहेर गेला तर अशक्तपणा येतो. हं, आणि प्रमाणापेक्षा कमी गेला, तर मग पोट दुखणं, पोट जड वाटणं, म्हणजे टॉयलेट आल्यासारखं वाटणं, सारखं-सारखं आल्यासारखं वाटणं, ही लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. आणि वजन कमी करण्यासाठी म्हणून एनिमा हा एकच उपाय आहे असं नाही, भरपूर उपाय आहेत त्याच्यासाठी आणखीन. हो, पण याच्यामध्ये काय होतं आणखीन एक गोष्ट लक्षात आली, की आपल्याकडे माहिती नसते पूर्णतः कोणत्याही एखाद्या गोष्टीची. आपण इतरांच्या सांगण्यावांगीवरनं हे म्हणजे काहीतरी प्रयोग करतो, हां, असं राइट. पण एक आहे. हं. म्हणजे एखाद्यानं सांगितलं असं-असं केल्यास हे होतं. म्हटलं की आपण ते हं, म्हणजे अर्धवट माहिती ही धोक्याची असते. हो. आणि विशेष म्हणजे आरोग्याविषयी तर अर्धवट माहिती खूप धोक्याची असते. एखाद्या तज्ञ व्यक्तीला विचारून करायचं किंवा बघा एखादं आसन जरी करायचं असलं, तर तिच्या खाली लिहिलेलं असतं, की त्यात एखाद्या तज्ञ मार्गदर्शकाकडून शिकून घ्या आणि शिकल्याच्या नंतर मग तुम्ही स्वतः करा. हं. आणि विशेष म्हणजे आरोग्यविषयक गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष करायचं नाही. कधीही ते एकदा बघितल्याशिवाय, शिकल्याशिवाय आपण करण्याच्या भानगडीमध्ये ते पडायचं नाही. अच्छा. ठीक आहे. हो. पुढे पुढे बघूया. आणखीन थोडा भाग राहिला आपला आणि बहुतेक आपला उद्याच्या तासामध्ये सिलेबस संपेल आपला उद्या संपवेल.
थोडा भाग आहे बघूया आणखीन एक अग्नीचा. ज्याप्रमाणे 5 तत्व, 3 दोष, 7 धातू म्हणजे सप्तधातू आणि 3 मल बघितले. हे सर्व शरीराला धारण करणारे होते. त्याचप्रमाणे अग्नी हे अग्नी म्हणजे काय? अग्नीचे प्रकार किती आहेत? अग्नीचं स्वरूप काय आहे? हे पण थोडक्यात आपल्याला बघायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. 1 मिनिट हां. अग्नी हा एक छोटासा टॉपिक आहे. बघूया याच्यामध्ये काय माहिती आहे. तर अ, ज्याप्रमाणे वायू शरीरामध्ये व्याप्त आहे, ज्याप्रमाणे जल शरीरामध्ये व्याप्त आहे, त्याचप्रमाणे अग्नी सुद्धा शरीरामध्ये व्याप्त आहे. मग तो कशा स्वरूपाचा आहे? आणि अ, एक शारीरिक घटक, एक शारीरिक घटक म्हणून सुद्धा अग्नीची ओळख आहे. तर अग्नी मग नेमकं म्हणायचं कशाला? तर ती दिसते का? तिचं स्वरूप काय आहे? तर बघा काय म्हटलंय, शरीरात बाह्य द्रव आल्यानंतर शरीर घटकांचे ते आत्मसात व्हावे म्हणून त्याचे पचन करणारा जो घटक तो अग्नी होय. आता अग्नी म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे काय दिसतं? अग्नीच्या ज्वाला दिसतात. ज्वाला दिसतात. म्हणजे पेटलेलं लाकूड ते अग्नीच्या ज्वाला कशा निर्माण होतात ते दिसतं, तसं दिसतं. परंतु आपल्या शरीरामध्ये प्रत्यक्ष तसं दिसत नसतं. अग्नीचं रूप दिसत नसतं. परंतु अग्नी आहे. आपल्या शरीरामध्ये अग्नी आहे. मग बघा तर तिचं जे कार्य आहे, ते काय कार्य म्हटलेलं आहे? तर शरीरामध्ये आपण ज्यावेळेस अन्न घेतो, अन्न घेताना कसं असतं, मोठ्या स्वरूपाचं असतं. पुन्हा तोंडामध्ये त्याला परत छोटं रूप दिलं जातं. परत जठरामध्ये त्याला छोटं रूप दिलं जातं. म्हणजे छोटं रूप देण्याचं जे कार्य आहे, सूक्ष्म रूप देण्याचं जे कार्य आहे, ते कार्य कोण करतं? तर अग्नी करत असतो. आणि ही पचनाची जी क्रिया करत आहे, त्याला सुद्धा अग्नी असं म्हणायचं आहे. त्यासोबत शरीराचे दोष, धातू, उपधातू, इंद्रिये यांच्या सूक्ष्म घटक व त्यांनी बनलेले अवयव यात अग्नी असतो आणि हा प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे. जसे की दोषांमध्ये, धातूंमध्ये. आता आपण धातूंच्या निर्मितीमध्ये सुद्धा एक प्रकारचा अग्नी पाहिला होता बघा. रसाग्नी, मांसाग्नी अशा वेगवेगळ्या अग्नी तिथं होत्या उपस्थित आणि एका धातूपासून दुसऱ्या धातूची निर्मिती करत होत्या. तसेच उपधातूच्या निर्मितीसाठी सुद्धा अग्नी महत्त्वाचा असतो आणि इंद्रियाचे सूक्ष्म घटक. आता अग्नी हा जो प्रकार आहे, तो आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये त्याचा संबंध कशाशी लावता येतो? जसं की मलाचा संबंध किंवा मूत्राचा संबंध आपण कोणत्या संस्थेशी लावला? उत्सर्जन संस्थेशी लावला. मूत्र हे शुक्र धातूचा संबंध प्रजनन संस्थेशी लावला. असं वेगवेगळ्या संस्थेशी लावला आपण. तसा अग्नीचा संबंध कशाशी लावता येतो? तर तो डायजेस्टिव्ह सिस्टमशी लावता येतो किंवा आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे शरीरांतर्गत होणारं ज्वलन. शरीरांतर्गत होणारं ज्वलन हे सुद्धा वैद्यकशास्त्र मानतं किंवा त्यांनी सुद्धा ते स्पष्ट केलेलं आहे, दाखवलेलं आहे. ते कसं मानतं, की आता बघा अ, एखाद्या अन्न घटकापासून त्याची निर्मिती ग्लुकोजमध्ये होणे किंवा फ्रुक्टोजमध्ये होणे किंवा अमिनो आम्ल मेदाचं रूपांतर अमिनो आम्लामध्ये होणे. तर हे कशामुळं घडत असतं? कशामुळं घडत असतं? मेटाबॉलिझम, कॅटाबॉलिझम, एनाबॉलिझम म्हणजे चयापचयाच्या क्रिया आहेत. चयापचयाच्या क्रिया आहेत. ह्या रिएक्शन्स असतात वेगवेगळ्या आणि अग्निज्वलन याच्यामध्ये घडलं जातं आणि अन्नाच्या मोठ्या स्वरूपाचं रूपांतर अन्नाच्या सूक्ष्म स्वरूपामध्ये केलं जातं. म्हणजे त्याच्याशी मेटाबॉलिझमशी आपण या अग्नीचा संबंध लावू शकतो. म्हणजे
जैविक शरीरांतर्गत होणारं ज्वलन असं सुद्धा त्याचा सहसंबंध आपल्याला तिथं लावता येतो. त्यासोबत अग्नीचे पचन कार्य हे अखंड चालू असते. ते कधी बंद पडत नाही. म्हणजे आणखीन एक कशाशी सहसंबंध याचा लावता येतो, तर जठरामध्ये निर्माण होणारे वेगवेगळे जे स्राव आहेत, HCl असेल, पेप्सिन असेल, रेनिन असेल, हे वेगवेगळे जे स्राव आहेत, त्याच्याशी सुद्धा या अग्नीचा सहसंबंध आपल्याला लावता येतो. कारण त्याच्यामध्ये उष्ण गुण आहेत, पाचन करण्याचे गुण आहेत, जाळून भस्म करण्याचे गुण आहेत. त्यासोबत प्रत्येक घटकाचा गुण वाढवण्याचे एक कार्य सुद्धा त्याच्यामध्ये चालू असते. त्यासोबत पचनानंतर मलद्रव्य, विशुद्ध द्रव्य व सारद्रव्य बनत असतात आणि हे कोणाच्या सहकार्यानं बनतात, तर अग्नीच्या सहकार्यानं बनतात. म्हणजे बघा, मलद्रव्य म्हणजे क्षार भाग वेगळा करणे आणि टाकाऊ भाग वेगळा करणे. विशुद्ध द्रव्य म्हणजे आणि सारद्रव्य म्हणजे आवश्यक भाग वेगळा करणे, अनावश्यक भाग वेगळा करणे. म्हणजे विशुद्ध म्हणजे विश्लेषण करणे. म्हणजे हे प्रोटीन्स, हे विटॅमिन्स, हे मिनरल्स असं त्यांना वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये रूपांतरित करणे. ही सगळं पचनाची कार्य आहेत आणि पचनांतर्गत होणाऱ्या अग्नीची कार्य आहेत. त्यासोबत अग्नी हा पित्तांतर्गत येतो. म्हणजे पुण्या महाभूताचा ह्याच्यामध्ये आधिक्य आहे. तर पित्त याचं कोणत्या दोषाचं आधिक्य आहे, तर पित्त दोषाचं आधिक्य याच्यामध्ये असतं आणि महाभूत म्हणलं तर अग्नी महाभूताचं. त्यासोबत अग्नी असतो, पण तो काय आहे, प्रत्यक्षामध्ये तो दिसत नाही. त्यासोबत मग अग्नीचे प्रकार पडतात, वेगवेगळे प्रकार पडतात. बघा काय म्हणले पुढं, शरीरांतर्गत या अग्नीचे एकूण 13 प्रकार पडतात. आता एक पहिला प्रकार जो आहे तो जठर अग्नी आहे. म्हणजे अन्नाचं पचन करणारी अग्नी म्हणजे जठर अग्नी. तिलाच काय अग्नी किंवा पाचक अग्नी किंवा मुख्य अग्नी असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं. कारण ही मुख्य आहे. का मुख्य आहे? बघा, घेतलेल्या अन्नाचं पचनच नाही झालं, तर पुढचे धातू निर्माण होतात का? रसधातू होतो का? नाही. रसधातू निर्माण नाही झाला तर त्याच्या पुढचे होतात का? होत नाहीत. म्हणजे पहिली पायरी काय आहे? पचनाची आहे. मग तुम्ही बदाम खा, खारीक खा, खोबरं खा किंवा कितीही मौल्यवान वस्तू खा, पण पाचक अग्नीचं कार्यच नाही जर झालं, तर ते महत्त्वाचं आहे का? शरीरासाठी पोषक आहे का? नाही. म्हणून सगळ्या क्रिया या जठराग्नीवरती अवलंबून आहेत. सर्व शरीराचं पोषण या जठराग्नीवरती अवलंबून आहे. त्याच्यामुळं त्याला मुख्य अग्नी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्यासोबत दुसऱ्या नंबरची जी अग्नी आहे त्याला पंचभूताग्नी असं म्हणून ओळखतात. पंचभूताग्नी म्हणजे कोणकोणते आहेत, त्याचे 5 प्रकार आहेत. एक आहे भौमाग्नी, एक आहे आप्य अग्नी, एक आहे आग्नेय अग्नी, एक वायव्य अग्नी आणि एक आहे आकाशाग्नी. म्हणजे हे 5 प्रकार आणि त्याच्यानंतर 5 धातव अग्नी. सॉरी हां, याच्यामध्ये 7 पाहिजे. 7 धातव अग्नी असं आहे ते. आणि मग ते कोणकोणते आहेत? तर एक आहे रसाग्नी, रक्ताग्नी, मांसाग्नी, मेदाग्नी, अस्थिअग्नी, मज्जाग्नी, शुक्राग्नी पुरुषांमध्ये असते आणि रजोअग्नी म्हणजे स्त्रियांमध्ये असते. ज्याप्रमाणे 7 धातू आणि एका धातूचं रूपांतर पुढल्या धातूचं करताना या अग्नी तिथं मदत करत होत्या. या अग्नीच्या माध्यमातून एका धातूचं रूपांतर दुसऱ्या धातूमध्ये होत होतं. म्हणजे एकूण धातू 7, त्याप्रमाणे एकूण अग्नी या धातवाग्नी 7 स्वरूपाच्या. म्हणजे बघा, जठराग्नी 1, 5 भूताग्नी आणि 7 धातवाग्नी अशा सर्व अग्नी मिळून एकूण किती प्रकारच्या अग्नी झाल्या? 13 प्रकारच्या अग्नी झाल्या. आता त्यासोबत पहिल्या अग्नीबद्दल आपण काही माहिती घेऊ त्याच्याविषयी. काय म्हटलंय बघा, तर जठर अग्नी हा सर्वात महत्वाचा कायाग्नी असून त्यावर इतर अग्नीचे बल अवलंबून असते. बघा, ही जर कार्यरत असेल, बघा, एखाद्या व्यक्तीचा अग्नी विझाला म्हणजे
त्या व्यक्तीला सुद्धा मृत म्हणतात, किंवा एखाद्या व्यक्तीचा अग्नी विझला तर ती व्यक्ती मृत होते. जठराग्नी विझला की व्यक्ती मृत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीराच्या सर्व भरण पोषण करण्याचं कार्य हे जठराग्नी करत असते. आणि बाकीचे जे अग्नी आहेत, पंचभूताग्नी आणि सात धात्वाग्नी, यांची शक्ती ही जठराग्नी आहे. यांना बल देण्याचं कार्य, या बाकीच्या अग्नींना बल देण्याचं कार्य, त्यांच्याकडून योग्य कार्य करून घेण्याचं कार्य सुद्धा जठराग्नीवरती अवलंबून असतं. जठराग्नी प्रदीप्त असेल तरच ह्या बाकीच्या अग्नी प्रदीप्त असतात. जठराग्नी मंद असेल तर बाकीच्या अग्नी सुद्धा मंद होतात. म्हणजे बघा, एकीकडची पॉवर कमी झाली की दुसरीकडची पण पॉवर कमी होते, अशा प्रकारे. त्यासोबत जठराग्नी वृद्ध झाला म्हणजे इतर 12 अग्नी वृद्ध होतात व त्याची क्षीणता झाली म्हणजे इतरांचा क्षय होतो. म्हणजे मुख्य अग्नी असं का म्हटलेलं आहे, तर हिच्या शक्तीवरतीच इतर अग्नींची शक्ती अवलंबून आहे, म्हणून हिला मुख्य अग्नी म्हणलेलं आहे. किंवा सर्व अग्नींचं मूळ आहे. जठराग्नी काय आहे, सर्व अग्नींचं मूळ स्थान आहे. याच्यावरती सर्व अग्नी अवलंबून आहेत. त्यासोबत इतरत्र असणारे कायाग्नीचेच अंश आहेत. आता बाकीचे जे 5 भूताग्नी आहेत किंवा 7 धात्वाग्नी आहेत, हे सर्वच कायाग्नीचेच अंश आहेत, असं म्हणून तिथं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यासोबत जठरात असणारा जठराग्नी, कायाग्नी, पाचक अग्नी यांचे प्राण, अपान, समान या 3 वायूच्या साहाय्याने कार्य राहते. म्हणजे बघा, प्राण, अपान, समान यांच्या वायूच्या साहाय्याने कार्य होते. म्हणजे बघा कसं, आता अग्नीच्या ज्वलनासाठी वायू महत्वाचा असतो. एखाद्या ठिकाणी बघा, अग्नी पेटवला आणि वरून जर आपण त्याच्यावरती डब्बा झाकला तर तो अग्नी विझून जातो. का विझून जातो, तर त्याच्या अग्नीच्या ज्वलनासाठी वायूची सुद्धा आवश्यकता आहे, वायूची सुद्धा गरज आहे. परंतु तो वायू जर नाही मिळाला तर अग्नी विझतो. त्याचप्रमाणे शरीरांतर्गत सुद्धा हा पाचक अग्नी, कायाग्नी, जठराग्नी जो आहे तो प्रज्वलित राहण्यासाठी त्यांना प्राण, अपान, समान या 3 वायूची गरज असते. त्यासोबत जठराग्नी आणि याच्यासाठी समान वायू, म्हणजे प्रामुख्याने समान वायू सुस्थितीत असणे गरजेचं असतं. म्हणजे बघा, समान वायूचा संबंध आपण कुठे लावतो, किंवा समान वायूचं स्थान कुठं आहे? अपान वायूचं स्थान कुठं आहे? नाभीच्या खाली. आणि समान वायूचं स्थान कुठं होतं, आपण असं सांगितलेलं आहे, नाभी प्रदेशामध्ये. नाभी प्रदेशामध्ये काय आहे, कोणती सिस्टम आहे? डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. आणि जठराग्नी कुठं राहतो? डायजेस्टिव्ह सिस्टम मध्येच राहतो. लक्षात. म्हणजे हा जठराग्नी प्रदीप्त राहण्यासाठी समान अग्नी हा प्रज्वलित राहणं किंवा समान अग्नी उद्दीपित राहणं गरजेचं आहे. किंवा हा जठराग्नी तीव्र करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये समान वायूला वाढवता येतं, किंवा समान वायू आपण वाढवू शकतो. मग हे कशामार्फत वाढवता येईल, किंवा काही योगिक अभ्यास आहेत, जसं की कपालभाती ही क्रिया आहे. षटकर्मामधील कपालभाती क्रिया आहे. कपालभाती क्रियेनं सुद्धा जठराग्नी प्रदीप्त होते किंवा समान वायू वाढतो. किंवा आणखीन एक क्रिया म्हणजे उड्डाणबंध. उड्डाणबंधानं सुद्धा समान वायू सुधारतो. समान वायू सुधारला म्हणजे जठराग्नी सुधारली, असा आपण तिथं संबंध लावायचा आहे त्याचा. त्यासोबत आणखीन पुढे बघूया. सर, अग्निसार क्रियेने पण होत असेल ना समान वायू? काय म्हणलात? अग्निसार क्रियेने पण होत असेल ना? हो हो हो. अग्निसार किंवा नवली ह्या क्रिया म्हणजे समान वायू असतो कुठे? नाभी प्रदेशात. म्हणजे नाभी प्रदेशात. नाभी प्रदेशावर कार्य करणाऱ्या क्रिया. आसनं असतील. मग आसनं ते कोणकोणती वक्रासन असतील? असेल, वक्रासन असेल हा. किंवा पश्चिमोत्तानासन असेल.
म्हणजे पोटावर भार देऊन केली जाणारी आसनं. आता हा त्याच्यामध्ये आपण बरेच वेळेस ऐकतो बघा. नौकासन, हा, नौकासन केल्यानं धनुरासन, जठराग्नी. नौकासन, धनुरासन, हं. भुजंगासन आता समजा आपण धनुरासन याचा आणि अभ्यास करताना त्याच्यात लिहिलेलं असतं बघा, की धनुरासनाने जठराग्नी प्रदीप्त होते असं लिहिलेलं असतं. बरेच वेळेस ऐकलेलं असेल आपण. हो कारण त्याचा विशेष प्रभाव नाभिक क्षेत्रावर पडतो, त्याच्यामुळं जठराग्नी प्रदीप्त होत असते. ठीक आहे. बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. आता आणखीन थोडा एक पॉइंट राहिलेला आहे तुमचा, साम्य आणि वैषम्य नावाचा. तो भाग आणि जठराग्नीचा अग्नीचा थोडा भाग राहिलेला आहे. तो उद्याच्या तासामध्ये पूर्ण होईल. बर.